ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत प्रियाने जी काही कारस्थानं केली आहेत, नियतीने आणि अर्जुन सायली या दोघांनी मिळून आता प्रियाला तिच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे प्रिया ही खुनी आहे, तिने शांताचा खून केलाय म्हणून तिला लगेच जेलमध्ये टाकायचं, पुरावे सादर करायचे आणि तिला शिक्षा द्यायची. असं करायचं नाही, अर्जुन सायलीने ठरवलेलं असतं. प्रियाने आत्तापर्यंत लहानांपासून ते अगदी पूर्णाजीपर्यंत सगळ्यांनाच तिने त्रास दिलाय. म्हणजे अस्मिता प्रेग्नेंट असताना इथे चोर-ओटी भरताना सुद्धा अस्मिताला तेल टाकून टाईल्सवरून पाय घासरून पाडण्यासाठी आणि इथे सायलीवरती ब्लेम आणण्यासाठी प्रियाने अस्मिताच्या बाळाची सुद्धा फिकीर केलेली नसते. आणि त्यामुळे इथे आता पूर्णाजीला ज्यूस पाजून पूर्णाजीला उलट्या, त्याचबरोबर चक्कर येणे, हे असे प्रकारसुद्धा घरामध्ये प्रियामुळे घडलेले असतात. मग आता या सगळ्याची शिक्षा प्रियाला मिळायला हवी म्हणून सायली आणि अर्जुन तिला तिच्या हर एक गुन्ह्याची शिक्षा देत असतात. आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला अजून एक मोठी शिक्षा देण्यात आलेली असते. प्रियाच्या सांगण्यावरून ज्या वेळेला अर्जुन सायलीने लग्न केलेलं असतं आणि तेव्हा प्रियाने सर्व सुभेदारांना सायली अर्जुनच्या विरोधात केलेलं असतं, तेव्हा सायलीला एका मोलकरणीसारखी घरातली सर्व कामं करावी लागत असतात. तर इथे सायली घरातली एकूण एक कामं करत असते. त्यामुळे आता सायलीला त्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो. या वेळेला प्रिया गुन्हेगार आहे सिद्ध झाल्यामुळे इथे आता सायली अर्जुनने प्रियाला सुभेदारांच्या घरची मोलकरीण बनवलेलं असतं. सुभेदारांच्या घरची मालकीण बनण्याची स्वप्न बघणाऱ्या ह्या प्रियाला आता कशा पद्धतीने मोलकरीण बनवलेलं असतं ते आपण बघणारच आहोत. आणि एका बाजूला इथे आता संतोषने प्रियाच्या विरोधात साक्ष देऊ नये, प्रियाचं इथे भांडं फुटू नये, यासाठी प्रियाने संतोषची बायको प्रतीक्षा हिला आता किडनॅप केलेलं असतं. तिला सांगितलेलं असतं की जर तू सुद्धा तोंड उघडलंस तर संतोषचं काही खरं नाही आहे. त्यामुळे इथे आता संतोषची कायमस्वरूपी बोलती बंद करण्यासाठी प्रियाने संतोषला धमकी दिलेली असते की तुझी बायको बाहेर आहे आणि तिच्यावरती माझं लक्ष आहे. त्यामुळे अर्जुनला किंवा कोर्टामध्ये माझ्या विरोधात साक्ष दिलीस तर तुझी बायको तुला जिवंत भेटणार नाही, असं प्रियाने संतोषला सांगितलेलं असतं आणि त्याच्या बायकोला आपल्या ताब्यामध्ये ठेवलेलं असतं. तेव्हा अर्जुन सायली इथे संतोषला बोलतं करण्यासाठी आधी प्रियाच्या तावडीतून संतोषच्या बायकोला सोडवतात आणि सुखरूपरित्या तिच्या घरी घेऊन येतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे प्रियाची कारस्थानं सगळ्यांच्या समोर आलेली असतात. तेव्हा अश्विनने प्रियाबरोबर असलेलं प्रेमाचं नातं हे तोडून टाकलेलं असतं. प्रिया नाटके करत असते की मला घरामध्ये घ्या, अश्विन माझ्याशिवाय जेवणार नाही, त्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. आणि अश्विन बाहेर येतो आणि म्हणतो की माझं तुझ्यावरती प्रेम होतं तन्वी, प्रेम होतं, पण आता कणभरसुद्धा नाही आहे. कारण शेवटीला इतकं प्रेम करून तू मला काय दिलंस? माझ्या पाठीमागे खंजीर खुपसलास ना, मला माझ्या कुटुंबापासून तोडण्याचा प्रयत्न केलास. नेहमीच मी तुझ्या चुकांवरती पांघरून घालत राहिलो आणि माझ्या कुटुंबाला दूर केलं. कुणासाठी? तर तुझ्यासाठी. त्याचं तू मला काय फळ दिलंस? तर तू मलाच फसवलंस. मी इथे असताना तू एका दुसऱ्या मुलाला डेट करत होतीस का? तर पैशांसाठी. मी तुला कधीतरी पैसे घेऊ नकोस असं म्हणालं होतो का? कधी पैशांचा हिशोब तुझ्याकडे मागितला होता का? अगं, तुझ्या इथे खर्चांपेक्षाही जास्त पैसे मी तुला दिलेले आहेत, असं अश्विन तिला म्हणतो. आणि तिच्या समोरच बसून आपल्या ममाच्या हातातून वरण भात खातो, ते सुद्धा प्रेमाने आपल्या ममाला मिठीसुद्धा मारतो. कारण कित्येक महिने त्याने प्रियामुळे त्याच्या ममाच्या हातचं, सायलीच्या हातचं जेवण तो जेवलेला नसतो आणि आता त्याने जेवायला सुरुवात केलेली असते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अरे देवा, आता फक्त अश्विन माझ्या बाजूने होता म्हणून तर माझ्या उड्या होत्या ना. म्हणजे एकटा अश्विन माझ्या बाजूने होता तरीसुद्धा या सगळ्या सुभेदारांना मी उडवून लावत होते, त्यांना फाट्यावरती मारत होते. पण आता तर इथे अश्विनसुद्धा माझ्या बाजूने नाही आहे. आता माझे दिवस कसे जाणार? आता मला सपोर्ट कोण करणार?
तेव्हा ती म्हणत असते, काय करू आता, अश्विनला माझ्या बाजूने कसं करू, काही करून अश्विनला सॉरी म्हणायला हवं, सांगायला हवं की जे काही झालं ते चुकून झालं होतं, मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे, किंवा अर्जुन आणि सायलीने मला फसवून हे सगळं माझ्याबरोबर घडून आणलेलं आहे असं मी त्याला सांगते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अश्विन प्लीज प्लीज एकदा फक्त माझं म्हणणं ऐकून घे ना. तेव्हा अश्विन म्हणतो, एक मिनिट, तू आता कितीही माझ्या हातापाया पडलीस ना, कितीही मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलास, तरी मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटेल की मी कधीतरी तुझ्याकडे परत मागे वळून बघेन, कधीतरी पूर्वीसारखं तुझ्यावरती प्रेम करेन, माझा जीव गेला तरी चालेल, पण तुझ्याकडे मी मागे वळूनसुद्धा बघणार नाही आणि तुझ्यासारख्या मुलीला माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा मी जागासुद्धा देणार नाही. तेव्हा इथे प्रियाला कळतं या वेळेला अश्विन खूप जास्त चिडलाय आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये परत मला कधीच जागा देणार नाही, हे त्याच्या नजरेतल्या तिरस्काराने प्रियाला आता सांगितलेलं असतं. त्याच्या नजरेत फक्त प्रियासाठी तिरस्कार उरलेला असतो. तो म्हणतो, बास तन्वी, आणि ह्याच्या पुढे मला हात लावायचा नाही, माझ्याजवळ बोलायला यायचं नाही, नाहीतर मी विसरून जाईन की तू एक मुलगी आहेस. आणि त्यानंतर काय होतं, तो हॉस्पिटलला आपल्या कामाला निघून जातो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अरे मला चक्कर येते, कुणीतरी मला घरामध्ये घ्या रे. आणि तेव्हा इथे नुपूर आणि गिरिजा येऊन दोघीजणी प्रियाला एक काढा पाजतात आणि हा तोच काढा असतो जो पूर्णाजीला पाजण्यात आलेला असतो आणि त्यामुळे पूर्णाजीला चक्कर येते, उलट्या होतात. हा तो काढा आता प्रियाला पाजल्यामुळे तिचीसुद्धा अवस्था तीच होते. तिला तर उलट्या, जुलाब चक्कर तिन्हीसुद्धा व्हायला लागतं. तेव्हा इथे सायली म्हणते, आता एवढ्यावरतीच तू थांबणार नाही आहेस, तुला घरामध्ये यायचं आहे ना, तुला घरामध्ये घेण्यासाठी फक्त मी एकच संधी देईन, पण त्यासाठी तुला माझं एक काम ऐकावं लागेल. ती म्हणते, बोल सायली, तू जे म्हणशील ते करेन. काय करू मी, स्वयंपाक करू का, भांडी घासू का, कपडे धुवू का, तू म्हणशील ते सगळं करेन. तेव्हा सायली म्हणते की तुला जर या घरामध्ये येऊन राहायचं असेल ना, तर तुला या घरामध्ये आहे ना विमलताईंची जागा नाही मिळणार, त्यापेक्षाही तुला एकदम मोठी जागा मिळणार आहे. तर कसली, तर या घरातली सगळी कामं आता तू करायची, विमलताई तुला मदत करणार नाही. आता जेव्हा मी लग्न करून या घरामध्ये आले होते तेव्हा तू काय म्हणाली होतीस, सगळ्यांना माझ्या विरोधामध्ये भडकवून तू मला मोलकरीण केलं होतंस ना, म्हणजे जी कामं मी एक सून म्हणून करत होते तीच कामं तू माझ्याकडून एक मोलकरीण म्हणून करून घेतली होतीस, बरोबर ना. मी घरातून बाहेर जाऊ नये म्हणून तू इथे माझ्याकडून स्वयंपाक बनवून घ्यायचीस, घरातली सगळी साफसफाई करून घ्यायचीस, बरोबर. मग आता त्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी. तेव्हा इथे सायलीने आता प्रियाला जिन्यावरून ढकलून दिलेले असते, स्वतःच्या अपमानाचा बदला घेतलेला असतो, त्याचबरोबर इथे अस्मिताच्या अपमानाचा बदला घेतलेला असतो, तेव्हा इथे पूर्णाजीच्या अपमानाचा बदला घेतलेला असतो आणि मग आता घरातली कामं करून इथे विमलच्या सुद्धा अपमानाचा बदला घेतलेला असतो. या घरामध्ये यायचं पण अश्विन भाऊजींच्या रूममध्ये जायचं नाही, अश्विन भाऊजींच्या रूमला हातसुद्धा लावायचा नाही, कळलं तुला. बाहेर झोपायचं, घरामध्ये यायचं, कामं करायची आणि जाऊन त्या टेंटमध्ये राहायचं, असं आता सायलीने तिला सांगितलेलं असतं. तरच तुला या घरामध्ये येण्याची परवानगी मिळेल. दिवसभर कामं करायची, जी कामं सांगितली जातील ती कामं करायची. प्रिया इथे आता वैतागलेली असते, तिला आधी जाऊन फ्रेश व्हायचं असतं, तिला चांगलं चुंगलं खायचं असतं. ती म्हणते, हो करेन ना, सगळं करेन, पण तुम्ही जसं बाहेरच्या भिकाऱ्यांना जेवायला देता, त्यांना दानधर्म करता, तसं घरच्या सुनेलासुद्धा आधी जेवायला द्या, ती बिचारी 2 दिवस उपाशी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणत असते, अगं ते लोक बिचारे दयाळू असतात, त्यांना कुणाच्या तरी प्रेमाची गरज असते, तुला कुणाच्या प्रेमाची गरज आहे गं. ज्या ज्या माणसांनी तुझ्यावरती जीवापाड प्रेम केलं त्या त्या माणसांना तू मारण्याचाच प्रयत्न केलास ना. प्रतिमा आत्या, रविराज काका यांनी तुला किती प्रेम दिलं, पण तू काय केलंस गं, प्रतिमा आत्यांना चुकीच्या गोळ्या देऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केलास, रविराज काकांना प्रत्येक वेळेला दुखावलंस, अश्विन भाऊजींनी तुझ्यासाठी काही नाही केलं, त्यांनासुद्धा तू खोटं ठरवलंस, त्यांच्यावरती प्रेम न करता एका दुसऱ्या माणसावरती प्रेम करायला सुरुवात केलीस. एवढं सगळं करून तुझं पोट नाही भरलं. आपल्या इथे वयस्कर, आपल्या सगळ्यात पूर्णाजी, त्यांनासुद्धा तू इथे नाही सोडलंस, त्यांना तू खाली पाडलंस ना. मग आता तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला नको. चल, सकाळी लवकर उठायचं, घरातली सगळी कामं आवरायची, कळलं तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली प्रियाला लवकर उठवते आणि म्हणते की चल अंगणाला सडा दे.
अंगणाला सडा दे आणि छान अशी रांगोळी काढ. तिच्याकडून आता रांगोळीसुद्धा काढून घेते. जा आणि सगळ्यांसाठी कॉफी बनव. ज्यांना चहा पाहिजे त्यांच्यासाठी चहा बनव. ब्रेकफास्ट तयार कर. सगळेजण आता ऑफिसला जायला निघतील. जाण्याच्या आधी सगळ्यांना ब्रेकफास्ट हवा आहे, तो सुद्धा तयार करून ठेव. दुपारी लंचमध्ये काय काय बनवायचं आहे हे विमलताईंना विचारायचं आणि मगच बनवायचं. त्यानंतर संध्याकाळी परत इथे हलका फुलका नाश्ता आणि त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करायची. आणि हे सगळं करत असताना आहे ना, घरातली सगळी क्लिनिंग, किचन साफ करायचं, घरातून इथे केर कचरा काढायचा, सगळ्यांच्या रूम साफ करायच्या. ही सुद्धा कामं तू माझ्याकडूनच करून घेतली आहेस ना. आत्तापर्यंत सगळं मीच करत होते आणि तू फक्त सून म्हणून मिरवत होतीस. पण आता नाही. आता तुला तुझ्या गुन्ह्याची सुद्धा शिक्षा मिळणार. या घराचं खाल्लेस ना तू, मग आता कामसुद्धा करायचं. चल आता लाग कामाला. तेव्हा इथे सायली फक्त ऑर्गनाईज करत असते सगळं. कसं काय करायचं आहे सगळं ती सांगत असते आणि प्रियाकडून तशी तशी कामं करून घेत असते. आणि विमलला लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. विमलताई, तुम्ही एकासुद्धा कामाला हात लावायचा नाही. आता तुम्हीसुद्धा थोडा आराम करायचा. हिच्याकडूनच सगळी कामं करून घ्यायची. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळी कामं करत असते. कारण तिला काम केल्यानंतर चांगलं चुंगलं खायला मिळत असतं. त्यासाठी ती म्हणते की काही झालं तरी मला ही कामं करावी लागतील. कारण ही कामं केली तरच मी ह्या लोकांच्या मनामध्ये उशिरा का होईना पण जागा मिळवू शकते आणि पुन्हा मी माझ्या अश्विनला माझ्या बाजूने करू शकते. तेव्हा ह्या सायलीचं मला ऐकावंच लागेल. ही सगळी कामं मला करावीच लागतील. तेव्हा इथे ब्रेकफास्ट खात असताना अर्जुन म्हणत असतो की बायको, अगं मला हा ब्रेकफास्ट नको आहे, मला सँडविच हवे सँडविच. तेव्हा इथे सायली म्हणते, प्रिया जा सगळ्यांसाठी सँडविच बनव. अश्विन भाऊजी तुम्ही खाल ना. तेव्हा अश्विन म्हणतो, खरं तर मला तिच्या हातचं काही खाण्याची इच्छा नाही आहे, पण वहिनी तू म्हणतेस तर एखादा सँडविच मी पण खाईन. तेव्हा इथे सगळ्यांसाठी आता पोहे बनवलेले असतानासुद्धा प्रियाला सगळ्यांसाठी आता सँडविच बनवावा लागतो. कारण तिनेच हा नियम काढलेला असतो की ज्याला जे आवडेल ते त्याला बनवून द्यायचं. मजा आता सगळ्यांना सँडविच खायचं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, जा प्रिया सगळ्यांसाठी तू सँडविच बनव. एका बाजूला प्रियाला आता घरातली मोलकरीण बनवलेलं असतं. तिच्याकडून सगळी कामं करून घेण्यात येतच असतात. आता प्रश्न उरलेला असतो प्रेक्षकांनो. तो प्रश्न उरलेला असतो तो म्हणजे संतोषच्या बायकोचा, प्रतीक्षाचा. संतोषला विचारलं जातं की सांग, तू खोटं बोलतोयस ना, नक्की खून कुणी केला आहे. तो म्हणतो, काही झालं तरी मी सांगणारच नाही. हा खून मीच केला आहे, मी कधीच कबूल केलेला आहे. तेव्हा इथे आता अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत त्याच्या बायकोचा शोध घेत असतात. तेव्हा इथे प्रियाचा मोबाईल घेतल्यानंतर असं समजलेलं असतं की संतोषच्या बायकोला प्रियाच्या माणसांनी किडनॅप करून ठेवले एका गोडाऊनमध्ये संतोषचं तोंड बंद ठेवण्यासाठी. तेव्हा अर्जुन, सायली, इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य सगळेजण आता त्या गोडाऊनच्या दिशेने जातात. तिथे गेल्यानंतर इथे आता एका गोडाऊनमध्ये संतोषच्या बायकोला बांधून ठेवलेलं असतं. त्या गुंडांची धुलाई करून त्यांना अरेस्ट करून आता तिथून त्या संतोषच्या बायकोला सोडवलेलं असतं. तुला इथे कुणी आणून ठेवलं तर मला एका मुलीने, सगळे तिला प्रिया प्रिया म्हणत होते, तिनेच मला इथे बंद करून ठेवलं. माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवून ती म्हणत होती की जर मला कुणी काही विचारलं तर सांगायचं की तुझा नवरा चांगला नाही आहे म्हणून. माझा नवरा चोऱ्या माऱ्या करत होता, पण मला कॅन्सर आहे. मला कॅन्सर झाला आहे आणि लवकरात लवकर ऑपरेशन नाही झालं तर माझ्या जीवाचा धोका वाढेल. म्हणून माझ्या नवऱ्याने चोऱ्या माऱ्यासुद्धा सुरू केल्या आणि म्हणूनच मला त्यांचा हा स्वभाव आवडत नव्हता. पण त्यांनी मला सांगितलं की मला काहीही झालं तरीसुद्धा चालेल, पण तू स्वतःची काळजी घ्यायची. मी तुला पैसे देत राहीन. तू स्वतःची ट्रीटमेंट सुरू ठेवायची आणि एक दिवशी मोठं काही काम झालं तर आपण तुझं ऑपरेशन करून घेऊ. एकदा का तुझं ऑपरेशन झालं की मग मी पुन्हा असं चोरीमारीचं काम करणार नाही, असं संतोष म्हणालेला असतो. तेव्हा संतोषची बायको म्हणते, माझा नवरा चोऱ्या माऱ्या करेल पण तो कुणाचा खून नाही करणार. तो गुन्हेगार नाही आहे. तो जे काही करतोय ते माझ्या तब्येतीसाठी करतोय. कारण त्यांच्या पगारातून माझी ट्रीटमेंट होऊ शकत नव्हती म्हणून त्यांनी हा मार्ग माझ्यासाठी निवडला होता, बाकी काही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाच्या तावडीतून संतोषच्या बायकोला सोडवण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या नवऱ्याला खरं बोलायला सांगा. तुमच्या ऑपरेशनचा जो काही खर्च असेल तो आम्ही करू. तेव्हा इथे अर्जुन, सायली आता इथे संतोषच्या बायकोला घेऊन जेलमध्ये जातात. तेव्हा संतोषची बायको त्याला समजावते की तुम्ही खून केलेला नाही आहे. ज्या खऱ्या खुनाचं नाव आहे ना ते तुम्ही कोर्टाला सांगून टाका. अर्जुन दादा आणि सायलीताई
दोघेजण आपल्याला मदत करायला तयार आहेत. माझ्या ऑपरेशनचा खर्च ते लोक करणार आहेत. फक्त खरा गुन्हेगार कोण आहे त्याचं नाव सांगून तुम्ही निर्दोष आहात, तुम्ही बाहेर पडा, असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा इथे संतोषच्या बायकोने सांगितल्यानंतर संतोष आता प्रियाच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला तयार झालेला असतो. तर अशा रीतीने अर्जुन सायलीने प्रियाला मोलकरीण बनवत तिच्या तावडीमध्ये असलेल्या संतोषच्या बायकोला सुखरूपरीते सोडवलेलं असतं.